फक्त 3 वस्तूंमध्ये कोरफडीचं तेल जे आहे ते कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर फक्त आपल्याला 3 वस्तू हव्या आहेत हे तेल बनवण्यासाठी। आता तुम्ही म्हणाल की फक्त 3 वस्तूंमध्ये जे तेल बनतं ते रिझल्ट देईल का? तर जे विकतचं तेल बाहेर मिळतं कोरफडीचं त्यापेक्षा दुप्पट फास्ट हे जे तेल आहे ते रिझल्ट देतं। कारण काय, तर आपण हे घरच्या घरी बनवलेलं असतं आणि फ्रेश असतं, खूप दिवस स्टोअर केलेलं नसतं आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला हे जे तेल आहे ते रिझल्ट देतं। आता इथं कोरफडीचं तेल बनवायचं म्हणलंय की आपल्याला काय पाहिजे, तर कोरफड हवी। आणि कोरफड कोणत्या प्रकारची घ्यायची आहे तर तुम्हाला इथं लक्षात येईल। आता काही कोरफडी ज्या आहेत त्यांची पानं खूप मोठी असतात आणि काही कोरफडी ज्या आहेत त्यांची पानं खूप छोटी छोटी असतात आणि छोट्या पानांच्या कोरफडीवरती पांढरे टिपके असतात। तर पांढरे टिपके असलेली कोरफड आपल्याला घ्यायची आहे। तसं तर तुम्ही कोणतीही कोरफड वापरू शकता, पण शक्यतो जास्त रिझल्ट जर तुम्हाला हवा असेल तर पांढरे टिपके असलेली कोरफड घ्यायची आहे। आता इथं तुम्हाला जी दिसते ती आहे कोणती, तर विदाउट टिपकेवाली। आणि ही छोटी छोटी जी कोरफड दिसते ना इकडल्या साईडला ती आहे टिपकेवाली। तर ही आपल्याला छोटी कोरफड हवी आहे हे तेल बनवण्यासाठी, ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप फास्ट मिळेल। जर अशी पांढरे टिपकेवाली कोरफड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या पद्धतीची म्हणजेच की विदाउट टिपकेवाली आणि मोठ्या पानाची कोरफड घेऊ शकता। तर इथं मी हे पांढरे टिपकेवाली कोरफड घेतलेली आहे। आणि काय करायचंय बघा, इथं तुम्हाला पांढरा पिवळसर द्रव खाली पडताना दिसलेला आहे। तर हा द्रव आपल्याला अजिबात ठेवायचा नाही या पानामध्ये। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे कोरफडीची पानं जी आहे ती 5 मिनिटासाठी नाही तर 10 मिनिटासाठी अशी सोडून द्यायची आहे। त्यानंतर पानं पाण्यातून काढायची आहेत आणि पुसून घ्यायची आहेत। तर इथं मी एवढे कोरफडीचे पानं घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता, पण मला दुसऱ्या रेमेडीसाठी सुद्धा लागणारे आहेत म्हणून मी एकदा जास्त कोरफडीची पानं जी आहेत ते तोडलेली आहेत। परत सांगते, अशा पद्धतीचे पांढरे टिपके ज्या कोरफडीवर असतात त्याचा रिझल्ट खूप जास्त फास्ट येतो। आणि तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा ही जी कोरफड आहे म्हणजेच की पांढरे टिपकेवाली कोरफड जी आहे ती लावली चेहऱ्यावरती तर तुमचे पिंपल्स वगैरे खूप फास्ट कमी झालेले तुम्हाला दिसणारे आहेत। त्यासाठी अशा पद्धतीची कोरफड जी आहे ती घरामध्ये नक्की लावा। आणि आजकाल बघा मार्केटमध्ये जे पण कोरफडीचं जेल मिळतंय म्हणजे ॲलोवेरा जेल मिळतंय त्यामध्ये माहीत नाही आता कोण काय मिक्स केलेलं आहे आणि ते खरंच कोरफडीचं जेल आहे का किंवा ॲलोवेराचं जेल आहे का यात सुद्धा शंका असणारी आहे। चांगले ब्रँड तुम्ही वापरा, त्यासाठी साधे सुधे जे पण कोरफडीचे मिळतात मार्केटमध्ये तसं काही वापरू नका, कारण की माहीत नाही आता त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं केमिकल घातलेलं आहे। त्यामुळे शक्यतो घरच्या घरी असं एक झाड कोरफडीचं रोप नक्की लावा, ज्यामुळे तुम्हाला कधी हवी तेव्हा कोरफड कट करून घेता येईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या पण समस्या आहेत त्या कमी करता येईल। बघा इथं फक्त केसांसाठीच हे तेल बनवता येतं का असं नाही, तर कोरफडीचे जे फायदे आहेत ना ते भरपूर आहेत आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला कोरफड हवी असते। स्किन केअरमध्ये तरी कोरफडीचा वापर नक्की असावा। तर इथं बघा मी काय केलेलं आहे, कोरफडीची पानं धुवून घेतली, पुसून घेतली कपड्याने आणि त्यानंतर साईडचे जे काटे आहेत ते काढलेले आहेत। हे आपल्याला नको आहे, तर या पद्धतीनं काटे काढून घ्यायचे आहेत। आणि आता या कोरफडीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। तर गरजेनुसार इथं कोरफड घ्यायची आहे। तुम्ही किती तेल बनवणार आहात हे महत्त्वाचं आहे। आता इथं बघा मी साधारणतः इथे 1/2 किलोचं तेल जे आहे ते तेवढं बनवणार आहे। तुम्ही जर कमी बनवणार असाल तर तुम्ही कोरफड जी आहे ती कमी सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं मोठा अगोदर कट केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं, यामधलं जेल काढायचं आहे। जेल काढताना बऱ्याच ताईंना समस्या येते, काढता येत नाही जेल। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोरफडीच्या पानांमधून जेल कसं वेगळं करायचं। इथं तुम्हाला पानं जर खूप मोठे असतील तर चमच्याचा वापर नक्की करता येतो, म्हणजे चम्मचच्या साहाय्याने म्हणजेच की पोहे खायच्या चमच्याने तुम्हाला हे जेल जे आहे ते अलगद कट करून घेता येतं। नाही म्हटलं तर अशी छोटी छोटी पानं असली तर तुम्ही या पद्धतीनं सुद्धा काय करू शकता, चाकूच्या हेल्पने या पद्धतीनं हे जेल जे आहे ते वेगळं करून घेऊ शकता। जी पण पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धती म्हणजे सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही यातलं जेल काढू शकता। जर तुम्हाला हे अजिबातच जमत नाही असं वाटलं तर तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, हे कोरफडीची जी पानं आहे ते मिक्सरला वाटून घेऊ शकता। पण शक्यतो तसं करू नका, कोरफडीचं जे जेल आहे तेच तुम्ही वापरामध्ये घ्या, म्हणजे या तेलाच्या
हे तेल बनवण्यासाठी घ्या। तर सगळं जेल जे आहे ते इथं घेतलेलं आहे, म्हणजेच की गर जो आहे तो घेतलेला आहे इथं आणि लोखंडाच्या कढईमध्ये घातलेला आहे। त्यानंतर एक चमचाभर आपल्याला कलोंजी घ्यायची आहे। आता बरेच जण म्हणतील की कलोंजी म्हणजे काय, तर कलोंजी या वनस्पती बिया आहेत आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं आहे की कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया। माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा कलोंजी म्हणजे कांद्याच्या बियाच असा माझा ग्रह होता, पण नंतर मी थोडंसं सर्च केल्यानंतर लक्षात आलं की कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया नाही। त्यामुळे मी परत एक तुमची माफी मागते की कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया नव्हे, तर कलोंजी म्हणजे एक वनस्पती औषधी आहे, त्याच्या बिया असतात। तर बघा, कलोंजी आणि कोरफडीचा गर घेतला आणि त्यामध्ये खोबऱ्याचं तेल मिक्स करायचं आहे, म्हणजे घालायचं आहे आणि ते आपल्याला शिजायला ठेवायचं आहे। आता हे कढई, ही कढई जी आहे ती शिजायला ठेवली आहे आणि गॅस जो आहे तो खूप स्लो ठेवायचा आपल्याला। थोड्या वेळानंतर हे कोरफडीचा जो गर आहे तो या पद्धतीनं फुललेला दिसणार आहे आणि परत आपण शिजवत गेलं की यातलं जे पण मॉइश्चर आहे ते कमी होईल आणि ही जी पानं आहेत ती, म्हणजे कोरफडीचा जो गर आहे तो एकदम पातळ कागदासारखा होईल। तर अशा पद्धतीनं आपण हे तेल जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं, हे गाळून घ्यायचं आहे। तेल थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे। अगोदर खाली काढून ठेवा, थंड होऊ द्या आणि त्यानंतर याला गाळून घ्या। तर अशा पद्धतीनं इथं मी तेल जे आहे ते गाळून घेणार आहे आणि हे तेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे, पण रिझल्ट जो आहे तो खूप जास्त फास्ट तुम्हाला मिळणार आहे आणि रिझल्ट 100% मिळणार आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेला आहे। याच्या नियमित वापराने तुमच्या केसांच्या ज्या पण समस्या आहेत त्या कमी होतील आणि तुमचे केस जे आहेत ते लांब, दाट आणि मजबूत झालेले तुम्हाला दिसणार आहेत। हे जे तेल आहे ते तुम्ही स्किन केअरसाठी सुद्धा वापरू शकता। म्हणजेच की बघा, आता जर स्किन केअरसाठी तुम्हाला हे तेल वापरायचं असेल तर कलोंजी घालायची नाही, फक्त कोरफड घालायची आणि चेहऱ्यावरती मसाज वगैरे या तेलाने तुम्हाला करता येईल। तर सगळ्यात सोपी पद्धत कोरफडीचं तेल कसं बनवायचं हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि हे कसं लावायचं पुढे पाहू। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी तेल बनवण्याची पद्धत आहे ते किती सोपी आहे। फक्त 3 वस्तूंचा वापर करून आपण हे तेल जे आहे ते बनवू शकतो। तर हे तेल बनवून तयार झालेलं आहे। आता हे किती दिवस वापरायचं, कमीत कमी आपल्याला हे जे तेल आहे ते 3 महिने वापरायचं आहे। नियमित सुद्धा तुम्ही याला रुटीन मध्ये ठेवू शकता, पण कमीत कमी 3 महिने वापरल्यानंतर तुमची केस गळती जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली दिसणार आहे, शिवाय केस लांब आणि दाट झालेले सुद्धा दिसणारे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे तेल आहे ते बनवू शकता आणि लावताना बघा, कधी पण तुम्हाला हे जे तेल आहे ते लावताना काय करायचंय, तुमच्या केसांमध्ये खूप जास्त चमक हवी असेल किंवा केसांमध्ये एक शाईन हवी असेल तर तुम्हाला काय करायचंय, यामध्ये म्हणजे तेल लावताना काय करायचंय, यामध्ये व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल जी आहे ती घालायची आहे, म्हणजेच की त्यातलं जेल जे आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर हे तेल लावायचं आहे। रोज लावा किंवा तुम्ही आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा कसंही लावू शकता, काही हरकत नाही। फक्त आठवड्याचा 1 दिवस असा ठेवायचा आहे की आपल्याला काय करायचंय, हे जे तेल आहे ते लावायचं नाहीये। शॅम्पू केल्यानंतर एक दिवस असा ठेवायचा आहे, आपल्या केसांना अजिबात तेल नको आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही लावू शकता। तर 3 महिने याला नक्की फॉलो करा आणि 3 महिन्यानंतर रिझल्ट जो आहे तो माझ्याशी नक्की शेअर करा। तर आशा करते ही सगळ्यात सोपी तेल बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। व्हिडिओला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं हे सगळं काही फ्री असतं, अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाहीत किंवा तुमचा एक्स्ट्रा डाटा सुद्धा जात नाही। त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।